विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विज्ञान आणि आरोग्याची माहिती मिळावी यासाठी राधानगरीतील जेनेसिस कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलंय। 2 दिवस हे प्रदर्शन खुलं राहणार आहे। तालुक्यातील 40 शाळेतील विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ होणार असल्याचं अध्यक्ष अभिजित तायशेटे यांनी सांगितलं। आरोग्य आणि विज्ञान याविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड आणि जागृती व्हावी यासाठी राधानगरीतल्या जेनेसिस कॉलेजमध्ये विज्ञान आणि आरोग्य या विषयाचं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलंय। या प्रदर्शनाला गटशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे, मौनी विद्यापीठ अध्यक्ष मधुआप्पा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली। या प्रदर्शनामध्ये आरोग्य आणि विज्ञान या विषयावर सखोल माहिती देणाऱ्या उपक्रमांची मांडणी केली होती। आजच्या काळात केवळ पाठ्यपुस्तकांमधील ज्ञान पुरेसं नाही, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध विद्यार्थ्यांना समजणं अत्यंत आवश्यक आहे। अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळते, संशोधनाची आवड निर्माण होते आणि स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्ष मॉडेलच्या स्वरूपात सादर करण्याची संधी मिळत असल्याचं अभिजित तायशेटे यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांना विज्ञान आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्राविषयी जाणीव आणि जागृती व्हावी यासाठी आमच्या कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी आज एक्झिबिशन सुरू केलेलं आहे आणि राधान तालुक्यातील बहुधा सर्व माध्यमिक शाळा यामध्ये त्यांना सहभागी करून घेण्यात आलेला आहे आणि माध्यमिक शाळेच्या वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेपासून इथपर्यंत विद्यार्थ्यांना आणून इथल्या प्रदर्शनाची माहिती देणं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना परत शाळेपर्यंत सोडणं अशा पद्धतीचा हा उपक्रम आज आणि उद्या आम्ही आमच्या संस्थेमध्ये राबवणार आहोत। या प्रदर्शनामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, ऊर्जा, पाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान, कृषीविषयक नवकल्पना अशा अनेक विषयांवरील प्रकल्प आणि मॉडेल्स सादर केली आहेत असं प्राचार्य शोभराज माळवी यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर शोभराज माळवी, संचालिका अवंतिका तायशेटे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते।